कधी-कधी आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा चारही बाजूंनी फक्त अंधार दाटून आलेला असतो. आशेचा एकही किरण दिसत नाही. सगळे रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात. नेमक्या त्याच वेळी एका अज्ञात शक्तीचा हात आपल्या खांद्यावर पडतो आणि आपल्या आतून एक आश्वासक आवाज गुंजू लागतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा फक्त एक मंत्र नाही मित्रांनो, हा कोट्यावधी भक्तांचा विश्वास आहे. आज आपण अशा एका अवलियाची कथा ऐकणार आहोत ज्यांनी स्वतःला कधी देव मानले नाही, पण जगाने त्यांना परब्रह्म मानले. नमस्कार मित्रांनो, ओळख आपल्या महाराष्ट्राची मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या मातीत अनेक महात्मे होऊन गेले, ज्यांनी इथल्या माणसांना जगायला शिकवलं. पण 18व्या शतकात या महाराष्ट्राच्या भूमीवर एक असे तेज अवतरले ज्यांच्या उत्पत्तीचा ना कोणाला पत्ता होता, ना त्यांच्या वयाचा काही अंदाज. आजानुबाहू शरीर, गुडघ्यांपर्यंत पोहोचणारे हात, चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज आणि नजरेत संपूर्ण ब्रह्मांड सामावून घेणारी शांतता. ते कोण होते? कुठून आले होते? हिमालयाच्या बर्फाळ रांगांपासून ते अक्कलकोटच्या वटवृक्षापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त एक माहिती नसून एक अनुभूती असणार आहे. त्यामुळे शांत जागी बसा, डोळे मिटून तो काळ डोळ्यांसमोर उभा करा आणि ऐका श्री स्वामी समर्थांची ही अगाध गाथा. श्री स्वामी समर्थ नेमके कुठून आले, हा प्रश्न आजही अनेकांना पडतो. जेव्हा त्यांना स्वतःला विचारले जायचे की स्वामी तुमचं मूळ गाव कोणतं, तेव्हा ते हसून सांगायचे, आम्ही कर्नाटकातून आलो, कर्दळी वनातून. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयांचे पहिले अवतार मानले जातात. दुसरे अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती. असे मानले जाते की श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापूर येथे आपली निर्गुण पादुका ठेवून श्री शैलमच्या दिशेने प्रस्थान केले. तिथे कर्दळी वनात ते तपस्येला बसले. तपस्या करत असताना 1, 2 नाही तर तब्बल 300 वर्ष उलटून गेली. त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी एक महाकाय वारूळ तयार झाले. जगाला वाटले की ते अंतर्धान पावले, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एक दिवस एक लाकूडतोड्या त्या वनात लाकूड तोडत होता. त्याच्या कुऱ्हाडीचा एक घाव चुकला आणि तो थेट त्या वारुळावर पडला. आणि काय आश्चर्य, त्या वारुळातून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूडतोड्या घाबरला. त्याने वारूळ उकरून पाहिले आणि आतून एक दिव्य तेजस्वी संन्यासी बाहेर आले. कुऱ्हाडीचा घाव त्यांच्या मांडीवर लागला होता. त्या संन्यास्याने लाकूडतोड्याला घाबरू नकोस असा आशीर्वाद दिला आणि ते तिथून पुढे चालते झाले. मित्रांनो, तेच हे संन्यासी जे पुढे श्री स्वामी समर्थ म्हणून जगविख्यात झाले. तुम्ही विचार करा, 300 वर्ष एकाच जागी समाधी अवस्थेत राहणे हे कोणत्याही सामान्य माणसाला शक्य आहे का? कर्दळी वनातून बाहेर पडल्यानंतर स्वामींनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. हे भ्रमण थोडे थोडके नव्हते, तर कैक वर्ष चालले. ते कधी हिमालयाच्या बर्फाळ रांगांमध्ये दिसायचे, तर कधी काशीच्या घाटांवर, कधी द्वारकेला, तर कधी गिरनार पर्वतावर. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जायचे. कोणी त्यांना चंचल भारती म्हणायचे, कोणी दिगंबर स्वामी म्हणायचे, तर कोणी गुडलिंग स्वामी. त्यांचा वावर एखाद्या अवलियासारखा होता. अंगावर कपडे नाहीत, खाण्यापिण्याची चिंता नाही, राहायला घर नाही, पण जिथे जातील तिथे चैतन्य निर्माण करत होते. अनेक वर्ष प्रवास केल्यानंतर स्वामी महाराष्ट्राच्या भूमीत आले. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या गावात ते प्रकट झाले. मंगळवेढ्यात स्वामींचे वर्तन अगदी वेड्यासारखे होते. ते कधीही कोणाच्याही घरात घुसून अन्न खात, कधी जंगलात एकटेच जाऊन बसत. लोक त्यांना वेडा समजायचे, पण ज्यांना त्यांची खरी ओळख पटली त्यांचे आयुष्य मात्र सोन्यासारखे उजळून निघाले. पण मित्रांनो, स्वामींचे खरे कार्यक्षेत्र अजून पुढे होते. एक असे गाव ज्याचे नाव स्वामींच्या नावासोबत कायमचे जोडले जाणार होते. तुम्हाला माहितीये ते गाव कोणतं? होय, ते गाव म्हणजे अक्कलकोट. वर्ष होते 1856. इसवी सन 1856. सप्टेंबर महिन्याचे दिवस होते. अक्कलकोट गावाच्या खंडोबा मंदिराजवळ काही मुले खेळत होती. तिथे अचानक एक भव्य, दिव्य आणि तेजस्वी संन्यासी येऊन थांबला. ते संन्यासी म्हणजे आपले स्वामी समर्थ. त्यांची ती पहिली झलक अक्कलकोटच्या गावकऱ्यांनी पाहिली आणि ते थक्क झाले.
लांब सडक हात, छातीवर रुळणारी दाढी आणि डोळ्यात एक अशी चमक जी माणसाला जागेवरच खिळवून ठेवत होती. त्याच गावात चोळप्पा नावाचा एक अत्यंत गरीब पण भोळा भाविक राहत होता. स्वामी त्याच्या घरी गेले. चोळप्पाला काहीच समजले नाही, पण त्याने स्वामींची सेवा सुरू केली. मित्रांनो, विचार करा, एका अज्ञात संन्याशाला आपल्या घरात आसरा देणे हे त्या काळात सोपे नव्हते. गावाने चोळप्पाला वेड्यात काढले, पण चोळप्पाची भक्ती अढळ होती. जेव्हा स्वामींना विचारण्यात आले की तुम्ही कोण आहात, तुमचा धर्म काय, जात काय, तेव्हा स्वामींनी अत्यंत गर्जनेच्या सुरात उत्तर दिले, मी यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन. अक्कलकोटच्या मातीत स्वामींचे पाय पडले आणि ते गाव कायमचे तीर्थक्षेत्र बनले. स्वामींनी अक्कलकोटमध्ये तब्बल 22 वर्ष वास्तव्य केले. या 22 वर्षात त्यांनी असे काही चमत्कार केले ज्याने तत्कालीन विज्ञानालाही विचार करायला भाग पाडले. मित्रांनो, जेव्हा आपण चमत्कार हा शब्द वापरतो तेव्हा अनेकदा त्यावर प्रश्नचिन्हच उभे केले जाते. पण स्वामींचे चमत्कार हे केवळ जादूचे प्रयोग नव्हते, तर ती त्यांच्या भक्तांप्रती असलेली अथांग करुणा होती. कधी त्यांनी मरण पावलेल्या माणसाला पुन्हा जिवंत केले, तर कधी एका छोट्याशा वाटीतल्या अन्नाने हजारो लोकांना जीव घातले. बाळप्पांसारख्या भक्ताला त्यांनी स्वतःच्या हाताने घडवले. बाळप्पा जेव्हा पहिल्यांदा स्वामींकडे आले तेव्हा त्यांना वाटले होते की स्वामी त्यांना एखादा गुरुमंत्र देतील, हाकलून लावत, पण त्यामागे एक खूप मोठे तत्वज्ञान होते. माणसाच्या आतला अहंकार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. भक्तांचा अहंकार नष्ट करत असत. आता पहिली कथा अशी की एके दिवशी स्वामींनी लहरीत येऊन लवंग आणि वेलचीने भरलेला एक लाकडी डबा एका खोल विहिरीत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्कलकोटचे मालोजी राजे स्वामींच्या दर्शनासाठी आले. स्वामींनी अचानक राजाला विहिरीत बादली टाकून ती वर काढायला सांगितली. राजा आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही जेव्हा त्या बादलीतून तोच मसाल्याचा डबा वर आला. डबा उघडून पाहिल्यावर आतली लवंग आणि वेलची पूर्णपणे कोरडी होती. रात्रभर पाण्यात राहूनही पाण्याचा एक थेंबही त्यांना लागला नव्हता. दुसरी कथा अशी की बाबासाहेब जाधव हे एक सरकारी अधिकारी आणि स्वामींचे निस्सीम भक्त होते. एके दिवशी दुपारी स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले आणि सहज म्हणाले, तुझ्या नालाने यमाची चिठ्ठी आली आहे. हे ऐकून बाबासाहेब घाबरले. ते गुडघ्यावर बसले आणि स्वामींचे पाय घट्ट पकडून त्यांनी स्वतःला पूर्णपणे शरण गेले. त्यांनी जीवाची भीक मागितली. त्यांची ती अढळ भक्ती आणि संपूर्ण शरणागती पाहून स्वामींना त्यांची दया आली. स्वामींनी जवळच उभ्या असलेल्या एका भल्या मोठ्या आक्रमक बैलाकडे बोट दाखवले आणि ती चिठ्ठी त्या बैलाकडे जाण्याची आज्ञा दिली. त्या क्षणी तो अवाढ्य बैल जमिनीवर कोसळला आणि जागीच गतप्राण झाला आणि बाबासाहेबांचे प्राण वाचले. आता तिसरी कथा अशी की अक्कलकोटला स्थायिक होण्यापूर्वी स्वामी मंगळवेढ्याजवळील एका रामदासी मठात राहत होते. एके दिवशी दुपारी ते झोपायला गेले. मठाच्या रखवालदाराला काही कामासाठी बाहेर जायचे होते, त्यामुळे त्याने बाहेरून लाकडी दरवाजाला एक मोठे लोखंडी कुलूप लावले. काही तासांनंतर गावकऱ्यांना स्वामी भीमा नदीच्या काठावर वाळूत शांतपणे खेळताना दिसले आणि त्यांना धक्काच बसला. ते धावत रखवालदाराकडे गेले. रखवालदाराने विश्वासाने सांगितले की मठाची एकुलती एक चावी त्याच्याच कडे आहे. जेव्हा तो परत आला आणि त्याने ते बंद कुलूप उघडले तेव्हा त्याला आतली खोली पूर्णपणे रिकामी दिसली. चौथी कथा अशी की लक्ष्मण नावाचा एक कोळी खोल समुद्रात एका भयंकर आणि रौद्र वादळात सापडला होता. त्याची छोटीशी बोट महाकाय लाटांमुळे जोरात आदळत होती आणि बोट बुडणार हे निश्चित होते. कोणतीही आशा न उरताना त्याने डोळी मिटले आणि हताशपणे स्वामी समर्थांचा धावा केला. अचानक ती भयानक उलथापालथ थांबली. लक्ष्मणाला असे वाटले जणू दोन महाकाय अदृश्य हातांनी त्याची बोट त्या खवळलेल्या लाटांमधून अलगद उचलली आणि पूर्णपणे शांत असलेल्या पाण्यात नेऊन ठेवली. तो बचावला. त्याने स्वतःचे नाव बदलून आनंद भारती ठेवले आणि आपले संपूर्ण आयुष्य स्वामींच्या नामस्मरणात व्यतीत केले. आता पाचवी कथा अशी की स्वामींनी कधीही जात, पंथ किंवा धर्म मानला नाही. त्यांच्या मते सर्व मार्ग एकाच परमेश्वराकडे जातात. एकदा एक अत्यंत निष्ठावान मुस्लिम फकीर अक्कलकोटमध्ये आला. त्याचे आयुष्यभराचे एकच स्वप्न होते, मक्केला जाऊन हज यात्रा करणे.
परंतु त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. त्या फकीराच्या मनातील अत्यंत शुद्ध भाव ओळखून स्वामींनी त्याला हळूच स्पर्श केला आणि त्याच क्षणी त्या फकीराच्या सभोवतालचे दृश्य बदलले आणि अक्कलकोटच्या त्या धुळीतच त्याला मक्केच्या पवित्र काबाचे अत्यंत जिवंत आणि स्पष्ट दर्शन घडले. मित्रांनो, आज जगात अनेक गुरु आहेत ज्यांनी मोठी मोठी पुस्तकं लिहिली आहेत, पण स्वामी समर्थांनी स्वतःच्या हाताने एकही ग्रंथ लिहिला नाही. त्यांचे जगणे हाच त्यांचा ग्रंथ होता. त्यांची विचारधारा अतिशय साधी पण प्रभावी होती. अहंकार सोडा. माणसाच्या दुःखाचे मुख्य कारण त्याचा अहंकार आहे. मी हे केले, मी ते केले हा भाव सोडून द्या. कर्म करत राहा. फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. सर्व धर्म समभाव. स्वामींच्या दरबारात हिंदू, मुस्लिम, पारशी अशा सर्व धर्माचे लोक येत. त्यांनी कधीही जातीपातीला थारा दिला नाही. एका मुस्लिम भक्ताला त्यांनी साक्षात मक्केचे दर्शन अक्कलकोटमध्ये घडवले होते. आपल्या ओळख आपल्या महाराष्ट्राची या चॅनलवर आपण नेहमी महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची बात करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो रयतेचा, न्यायाचा महाराष्ट्र धर्म स्थापन केला, त्याच धर्माचे आध्यात्मिक रक्षण करण्याचे काम या मातीतील संतांनी केले. स्वामी समर्थांनी लोकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढून त्यांच्यात एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण केला. स्वामींबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या आजही संशोधकांसाठी एक न सुटलेले कोडे आहेत. तुम्हाला माहीत आहे का? स्वामींना अनेकदा एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी पाहिले गेले होते. ही कोणती विद्या होती? दुसरे आश्चर्य म्हणजे त्यांचे डोळे. त्यांच्या डोळ्यांमध्ये बघण्याची हिंमत भल्या भल्यांना होत नसे. त्यांचे डोळे सतत लाल आणि तेजस्वी असत, जणू त्यांच्या आत कोट्यावधी सूर्यांची ऊर्जा सामावलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्कलकोटचा तो वटवृक्ष. स्वामींना तो वटवृक्ष खूप प्रिय होता. ते तासनतास त्या झाडाखाली बसून राहायचे. आजही अक्कलकोटला गेल्यावर त्या वटवृक्षाच्या सावलीत बसल्यावर जो मनाला शांती मिळते ना मित्रांनो, ती शब्दांत सांगता येणार नाही. पण जगात जे जे निर्माण झाले आहे त्याचा एक दिवस अंत होणार हे निसर्गाचे चक्र आहे. आणि हा नियम साक्षात परब्रह्मालाही लागू होता. एप्रिल महिन्याचे दिवस होते. साल होते 1878. चैत्रवद्य त्रयोदशीचा तो दिवस. स्वामींनी भक्तांना इशारे देणे सुरू केले होते की आता आपली जाण्याची वेळ जवळ आली आहे. अक्कलकोटमध्ये उदासी पसरली होती. लोक रडत होते, विनवण्या करत होते की स्वामी आम्हाला सोडून जाऊ नका. चोळप्पा, बाळप्पा सर्वांचे डोळे पाण्याने भरले होते. मंगळवार 30 एप्रिल 1878 सायंकाळी 5 वाजता श्री स्वामी समर्थांनी पद्मासन घातले आणि आपला श्वास ब्रह्मांडात विलीन केला. अक्कलकोटचा सूर्य मावळला होता. लोकांना वाटले की आता सर्व संपले, पण खरे स्वामी तर त्या दिवशी सर्वांच्या हृदयात प्रस्थापित झाले होते. मित्रांनो, आज 150 वर्ष उलटून गेली आहेत, पण स्वामींचे अस्तित्व आजही जाणवते. आजच्या या धकाधकीच्या, तणावपूर्ण आणि स्पर्धेच्या जगात, जेव्हा एखादा तरुण नोकरी मिळत नाही म्हणून हताश होतो, जेव्हा एखादा शेतकरी कर्जबाजारी होऊन खचतो, जेव्हा एखादा माणूस सर्व बाजूंनी हरतो, तेव्हा आजही तो वटवृक्ष, ती अक्कलकोटची माती आणि स्वामींचा तो अभय हस्त आपल्याला सांगत असतो, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मित्रांनो, स्वामी कुठे गेले नाहीत, ते इथेच आहेत, तुमच्यात, माझ्यात आणि या निसर्गाच्या कणाकणात. गरज आहे ती फक्त त्यांना खऱ्या मनाने हाक मारण्याची. तुम्हाला आजचा हा स्वामींचा जीवनपट कसा वाटला? ऐकताना तुमच्याही अंगावर काटा आला असेल किंवा एखादा अनुभव तुम्हालाही आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या महाराष्ट्राचा असाच महान आणि प्रेरणादायी इतिहास, संतांची परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ओळख आपल्या महाराष्ट्राची या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि परिवाराला शेअर करा, जेणेकरून स्वामींचा हा संदेश घराघरात पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. श्री स्वामी समर्थ.